नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मार्केटचा किडा या शेअर मार्केट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, जसं की आपल्या ऑप्शन सिरीजचा क्लास चालू आहे, तर आजच्या ऑप्शन सिरीजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला आता एक एक स्ट्रॅटेजी शिकवायला चालू करणार आहे, जे ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी आहे. जर तुमच्यातले काही चांगले स्टुडंट असतील, ज्यांना म्हणजे स्वतःचे स्वतः पण शिकायचं असेल, त्यांच्यासाठी पण मी जसं की आपल्या मागच्या दुसऱ्या लाईक शेवटचा जो लास्ट सेकंडला जो क्लास होता, त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही जाल तर त्यामध्ये तुम्हाला दहा एक कॉन्सेप्टबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर ह्याच्यातला आता आपल्याला तुम्ही पाहू शकता की इथे एक ऑप्शनचा कोर्स पण आहे. ठीक आहे, ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स तुम्ही आहे आणि इथे बाकी ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. इथे बघा, तुम्ही 7,000 5,000 हे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, पण यापेक्षा जर तुम्ही स्वतः शिकायचं असेल तर आपल्याला आता यूट्यूब द्वारे शिकण्यासाठी आपण याच्यावरती जायचं, स्ट्रॅटेजीवरती क्लिक करायचं. तर तुम्ही पाहू शकता की आता ऑप्शन सेलिंगमध्ये आणि बाईंग सगळं मिळून टोटल स्ट्रॅटेजी जे असतात, त्या काही स्ट्रॅटेजीमध्ये काही कॅटेगरीज केले जातात की काही बुलिश आहेत, काही बिअरिश आहेत, काही वोलाटाईल आहेत आणि काही ऑसिलेट आहेत. आता याचा सगळ्याचा अर्थ काय? आणि बुलिश बेअरिश ते तुम्हाला समजतं. वोलाटाईल म्हणजे कसं की मार्केट कुठे जाईल याची भरोसा नाही आहे आणि मार्केटमध्ये हाय वोलॅटिलिटी आहे. म्हणजे जेव्हा मार्केट जास्त पडत असतं किंवा मार्केटमध्ये अनसर्टेनिटी असते, आय व्ही जास्त असते. वोलॅटाईलचा अर्थ मोस्टली आय व्हीचं व्हॅल्यू जे आहे ते वाढलेलं असतं. अशा प्रकारे घ्यायचं असतं. आणि त्यानंतर ऑसिलेट प्रकारचे तुम्ही पाहू शकता की कॅलेंडर कॉल आणि पोर्ट डायगनल कॉल, म्हणजे ज्या पुढच्या एक्सपायरी आणि आताची एक्सपायरी मिळून जर स्ट्रॅटेजी बनवली तर तशा प्रकारच्या ऑसिलेटिंग स्ट्रॅटेजीज वगैरे सगळ्या प्रकारच्या आहेत. तर या सगळ्या टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्याला वरती एक सिलेक्शन ऑप्शन दिलेला आहे की लिमिटेड रिस्क आणि अनलिमिटेड रिस्क. आता जिथे लिमिटेड रिस्क असतं तिथे काय केलेलं असतं मित्रांनो, की तिथे हेज अप्लाय केलेलं असतं. तर तो आपण आता असं जसे प्रत्येक स्ट्रॅटेजीवरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि ती स्ट्रॅटेजी आपल्याला इथे पण आपण अप्लाय करू शकतो. आणि जर आपल्याला ऑप्स्ट्रामध्ये आपल्याला अप्लाय करायची असेल तर आपण ऑप्स्ट्रामध्ये पण अप्लाय करू शकतो. जसे की आपण ऑप्स्ट्रा ओपन करणार आहोत आणि ऑप्स्ट्रा ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता की इथे आपण ही स्ट्रॅटेजी इकडे शिकणार आहोत आणि ती इथे डिप्लॉय करणार आहोत. तर आजच्या याच्यामध्ये आपण पहिला एक लॉंग कॉल स्ट्रॅटेजी शिकूया की जेणेकरून तुम्ही पाहू शकता की इथे या स्ट्रॅटेजीचं हे काय इंट्रोडक्शन. बाईंग कॉल ऑप्शन इज द मोस्ट बेसिक अँड सिम्पलेस्ट स्ट्रॅटेजी. इट इज रिकमेंडेड वेन your outlook on the underlying asset is positive and you expect the underlying asset price to rise. आता हे आपल्याला काय सांगते की आपलं जर जे डिसिजन आहे ते जर तुम्ही पाहू शकता, ते जर आपलं म्हणजे अपसाईड मोमेंटमसाठी असेल मार्केटसाठी किंवा कोणत्याही असेट क्लाससाठी. ठीक आहे, ज्याच्यावरती ऑप्शन आहेत. तर ठीक आहे, ह्या मित्रांनो हा एक ट्रेड होता जो आपण तुम्ही ट्विटरला पण पाहू शकता की आपण याच्यावरती पण ट्रेड केलं होतं आणि हे डायरेक्शन्स आपण तेव्हा दिलेले होते मार्केटमधून, त्याचप्रमाणे परफॉर्म करत आहे. तर चला पाहूया पुढच्या आपल्या स्ट्रॅटेजीवरती जाऊया आपण निफ्टीवरती. ठीक आहे, तर निफ्टीवर आपण गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता निफ्टीवर आता हे निफ्टी आहे, याला आपण डे चार्ट वरती घेऊया. ठीक आहे, डे चार्ट वरती आपल्याला आता जी स्ट्रॅटेजी लावायची असते ती साधारणतः एक आठवडा जी एक्सपायरी असते, जेव्हा सेलिंग करतो आपण तेव्हा ज्या स्ट्रॅटेजी असतात त्या बेसिकली ज्या अप्लाय केल्या जातात त्यांची जी आपण एक्सपायरीची डायरेक्शन आपल्याला माहिती असली पाहिजे. साधारणतः आता तुम्ही पाहू शकता की एक्सपायरी 27 मे आणि परत 26 मे जी एक्सपायरीची डे होती. 26 मे तुम्ही पाहू शकता की त्या दिवशी मार्केटने मुवमेंट काही केलेली नाही, दुसऱ्या दिवशी मुवमेंट दिलेली आहे थोडीफार. ठीक आहे, आता इथून पुढे तुम्ही पाहू शकता की जसं आपला आउटलुक होता की ह्या लेवलच्या खाली मार्केट जाणार नाही आणि तशाच प्रकारे मार्केटने परफॉर्म केलेलं आहे. आपण तुम्ही पाहू शकता की हे खूप आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण हेच डिझाईन आपण केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की कन्व्हिक्शन पण आपलं किती आहे. तर त्यानुसार तुम्ही पाहू शकता इथे एक डाऊन साईड मोमेंटमच्या सोबत इथे कन्सोलिडेशन झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही एक ब्रेक थ्रू लेवल आहे. इथून आता मार्केट वर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की 16,700च्या आसपास सुद्धा मार्केट जाण्याची शक्यता आहे, कारण की ही जी वरची लेवल आहे त्या लेवलला मार्केटला टच करावंच लागेल आणि साधारणतः इथून पण मार्केट वापस परत खाली येऊ शकतं. पण साधारणतः इथून आत्ता सध्याची जी सिच्युएशन झाली आहे त्यानुसार मार्केट येत्या काळामध्ये तुम्ही पाहू शकता की आता पुढची एक्सपायरी कधी आहे हे सगळं मग ऑप्शन सेलिंगमध्ये पाहणं खूप जरुरी असतं. साधारणतः जेव्हा आपण स्ट्रॅटेजी डिप्लॉय करतो तेव्हा ती साधारणतः फ्रायडेला किंवा मंडेला स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली जाते मित्रांनो ऑप्शन सेलिंगची. आणि जर म्हणजे जर तुम्ही आता जेव्हा एक्सपायरी 26 तारखेला होती तेव्हा 27 तारखेच्या पुढची विकली एक्सपायरी ओपन होते मित्रांनो. त्यानुसार तुम्ही पाहू शकता की
जेव्हा आपण ह्या वीकसाठी स्ट्रॅटेजी टाकणार आहोत तिची एक्सपायरी गुरुवारी असणार आहे, किंवा जर आपण पुढच्या एक्सपायरीसाठी टाकली तर त्याची 9 तारखेची एक्सपायरी असणार आहे. जसे जे प्रकारचे ऑप्शन आपण सिलेक्ट करू त्या प्रकारे आपल्याला खेळायचं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता जे ऑप्शन आपल्याला इथे वाटतोय की साधारणतः मार्केट जाणार कुठे आहे, 16,800च्या आसपास. ठीक आहे, तर 16,800 ला मार्केट जाणार आहे असं आपल्याला वाटतं आहे. हा आपला व्ह्यू आहे. तुम्ही पाहू शकता की येत्या काळामध्ये 16,800च्या म्हणजे साधारणतः येत्या 6 जून पर्यंत आपण असं म्हणतोय की मार्केट 16,800च्या आसपास जाईल. ठीक आहे, तर तो जो लॉंग कॉल होता त्यामध्ये जर आपण आता जसं की सांगितलंय 16,800 आपल्याला मार्केट जाणार आहे असं वाटलंय, तर आपण तुमचे जे ऑप्शन बाईंगची जी स्ट्रॅटेजी आपण दिलेली आहे त्यानुसार तुम्ही 16,000चा जरी कॉल खरेदी केला आणि जर तुम्ही साधारणतः 7 दिवस वाट पाहिली तर तुम्हाला निश्चित प्रॉफिट होणार आहे. त्या प्रकारची तुम्ही स्ट्रॅटेजी इथे ऑप्शन्समध्ये जाऊन इथे आपण 30 जूनची एक्सपायरी आत्ता सध्या दाखवते ती येणारी एक्सपायरी आहे, तर त्यानुसार जर तुम्ही 16,000ची जी स्ट्राईक आहे तर 16,000च्या स्ट्राईकचा कॉल आपण जर विकत घेतला तर आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे तुम्ही पाहू शकता. साधारणतः 28,000च्या आसपास आपल्याला प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. एस्टिमेटेड मार्जिन प्रीमियम आपला 28 लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी काय प्रकारे आहे इथे आपल्याला चार्टवरती दिसत आहे. जसं की सिग्मा वगैरे तुम्हाला मागच्या याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर साधारणतः हा तुम्ही पाहू शकता हा डिझाईन आणि आता इथे आपल्या लॉंग कॉलमध्ये आलेला डिझाईन एकदम सेम आहे. तर हा अशा प्रकारे आपल्याला रिलेट करायचा आहे कोणत्याही स्ट्रॅटेजी. म्हणजे जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी पाहाल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हा ग्राफ ऑटोमॅटिक आला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून की ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही मास्टर व्हाल. तर आता हा पहिली स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे समजलेली आहे की अशा प्रकारे आपल्याला अप्लाय करू शकतो. पण यामध्ये आता ऑप्शन सेलिंग नाही आहे, तर ऑप्शन सेलिंगसाठी तुम्ही पाहू शकता की आता इथे 2 लेगची स्ट्रॅटेजी आहे. ही जी पहिली जी होती ती 1 लेगची स्ट्रॅटेजी होती, आता 2 लेगची. 2 लेग म्हणजे काय की एक साथ आपल्याला 2 ट्रेड टाकायचे आहेत. जेव्हा आपल्याला आता इथे आपल्याला बुल कॉल स्प्रेड करायचा आहे, तर इथे बुल कॉल स्प्रेडचं इंट्रोडक्शन तुम्ही पाहू शकता. बुल कॉल स्प्रेड इज अ bullish strategy that is executed by a call and selling a higher strikes call to fund it. ठीक आहे, तर इट इज अ नेट डेबिट स्ट्रॅटेजी विथ लिमिटेड रिस्क टू लिमिटेड रिवॉर्ड. तर कधी एक्झिक्यूट करायचं आहे? Bull call spread is executed when we have bullish outlook in stock index. Instead of buying naked call with higher outflow, one sells higher strike call to partially fund the outflow resulting in the hedge strategy. आता याचा सगळ्याचा अर्थ काय आहे मित्रांनो? तर साधारणतः याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला मार्केट वर जाणार आहे असं वाटतंय, पण तुम्ही पाहू शकता की आता जर इथे आपण पाहिलं तर याचा 560चा थीटा आहे मित्रांनो. तर हा जो 560चा थीटा जो आहे तर तो त्या थीटाला आपल्याला न्यूट्रल करायचा आहे, जेणेकरून की जरी मार्केट खाली आलं किंवा वर गेलं तरी आपल्याला थीटापासून तरी साधारणतः नुकसान झालं नाही पाहिजे. तर त्यामुळे आपण काय करतो की ह्या बुल कॉल स्प्रेडमध्ये तुम्ही पाहू शकता की बाय वन एटीएम कॉल, म्हणजे तुम्हाला आता एटीएम कॉल आपण हा खरेदी केलेला आहे. ठीक आहे, एटीएम कॉल आणि त्यानंतर सेल वन ओटीएम कॉल. तर सेल वन ओटीएम कॉल आपल्याला तो ओटीएम कॉल कसा निवडायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आता मॅक्सिमम प्रॉफिट, मॅक्सिमम लॉस किती आहे आणि ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर कॅप्ड प्रॉफिट. तर कॅप्ड प्रॉफिट म्हणजे काय? जेव्हा आता आपण ह्याचा जो पे ऑफ चार्ट पाहतोय तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता हे टोटल आपल्याला लॉस 28,000 रुपयाच्या आसपास दाखवत आहे. तर आपल्याला हा लॉस पण कमी करायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता आपण ऑप्शन चेनमध्ये जर ओपन केलं, ठीक आहे, तर ऑप्शन चेनमध्ये तुम्ही पाहू शकता की आता आपण सध्या 16,000चा विकत घेतलेला आहे. तर आपल्याला आता एक ओटीएम कॉल विकायचा आहे. ठीक आहे, तर ही स्ट्रॅटेजी काय सांगते? बाय वन एटीएम कॉल सेल वन ओटीएम कॉल. तर आता आपण 16 कुठे गेले? 16,000 एक, हां 16,000, हां सर 16,000चा आपण या साईडला तुम्ही पाहू शकता, या साईडला कॉल आहेत, या साईडला पुट आहेत. तर एक आपण कॉल विकत घेतलेला आहे आणि आता आपल्याला आउट ऑफ द मनी कॉल विकायचा आहे. तर आपण तुम्ही पाहू शकता की आपला आउटलुक काय होता की मार्केट कुठपर्यंत जाणार आहे? 16,700 पर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला वाटते आहे. ठीक आहे, तर 16,800च्या आसपास मार्केट जाण्याची शक्यता आपण पकडली आहे. तर आपण 16,800चा कॉल विकूया, जेणेकरून की मार्केट त्याच्यावर चाललं तर आपल्याला लॉस होऊ शकतो, त्याच्या खाली राहिलं तर मार्केटमध्ये आपल्याला लवकर लॉस होणार नाही. म्हणून आपण हा सिलेक्ट केलेला आहे. नंतर आपण आता
जे थिटा व्हॅल्यू आहे ते बघून आपण ह्या कॉलला ॲडजस्टमेंट करू शकतो. तर ते साधारणतः पाहूया की आता याचा थिटा किती आहे. तर तुम्ही पाहू शकता की आता आपण हे पॉझिटिव्ह थिटा आलेला आहे जेव्हा आपण एक कॉल विकलेला आहे. तर साधारणतः याचे डेल्टा जो आहे तो 33 आहे, आणि थिटा आहे तो 89 आहे, वेगा आहे तो 106 आहे. तर सगळ्या व्हॅल्यूज आपण कमी केलेल्या आहे. डेल्टा पण आपला साधारणतः कमी झालेला आहे दोन्हीचं बॅलन्स होऊन. आणि पे ऑफ ग्राफ कसा झालेला आहे तुम्ही पाहू शकता. म्हणजे जर मार्केट जर खाली आलं, जो तुमचा 28,000चा लॉस होता तो साधारणतः तुमचा 20,000च्या लॉसमध्ये कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये कोणतीही वर्स्ट कंडिशन आली तरी तुमचे 8,000 आता साधारणतः ही पोझिशन टाकल्यामुळे वाचलेले आहेत. तुम्हाला टोटल एस्टिमेटेड प्रीमियम जे 28,000 तुम्हाला लागणार होते ते 16,000 वरती आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की तुमचं फक्त प्रॉफिट जे पुढे दाखवत होतं, जे खूप हजारां लाखोमध्ये जे असा सरळ स्टीप ग्राफ होता, त्या बदली आता आपला ग्राफ कसा झालेला आहे आणि आपली स्ट्रॅटेजी इथे जे दाखवत होतं तर त्याप्रमाणे आपला आता ग्राफ झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये जर आपण बदल केला की आपण अजून अलीकडे आलो, जर 16,000, आता सध्या मार्केट 16,300 आहे, जर आपण 16,600चा जर कॉल विकला तर साधारणतः हा ग्राफ अजून कमी येईल. तर जसं आपले डायरेक्शन आहे, आपला जसा आउटलुक आहे, तर त्याप्रमाणे आपण हे ॲडजस्टमेंट करू शकतो. पण बेसिकली आपल्याला ॲडजस्ट करायचे असतात ते ग्रीक्स करायचे असतात. साधारणतः तुम्ही पाहू शकता की आता इथे 16,000चा लॉस आणि इकडे प्रॉफिट. तर इथे आपण जर ग्रीक्सवरती गेलो तर ग्रीक्सवरती इम्पॅक्ट झालेला आहे, डेल्टा कमी झालेला आहे, थीटा अजून कमी झालेला आहे, आणि 50. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की मॅक्सिमम प्रॉफिट तुमचं झालं तर 13,000 होऊ शकते आणि लॉस झाला तर 16,000 होऊ शकतोय. ठीक आहे. आणि जर आपण 16,000च्या बदली 16,800चा 16,600च्या बदली 16,800चा जर पकडला तर त्यावरती तुमचं मॅक्सिमम प्रॉफिट आणि मॅक्सिमम लॉस तुम्ही पाहू शकता. 19,000चं प्रॉफिट होण्याची शक्यता आहे आणि 20,000चा लॉस होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ॲडजस्ट करून ही स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकतो. ह्याच्यामध्ये फायदा काय होतो मित्रांनो, जेव्हा जर आपली डायरेक्शन चुकीची असेल तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी अप्लाय केल्यानंतर तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण ह्याला ॲडजस्ट पण करू शकतो मित्रांनो, जेणेकरून की आपण आपल्या पोझिशनमधून चांगल्या प्रकारचा फायदा घेऊ शकतो. आणि ह्याची जर तुम्ही आता समजा मार्केट इथून वर चाललं आहे हे तुम्हाला दिसतंय, तर तुम्ही सेलिंगची पोझिशन न हटवता अजून एक पोझिशन जर याच्यामध्ये ॲड केली मित्रांनो, तर तुमचे ग्रीक्स पण चेंज होतील आणि तुमचं प्रॉफिट रेशिओ पण चेंज होईल. तुम्ही पाहू शकता की आता हा ग्राफ कशा प्रकारे चेंज झालेला आहे. जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा लॉस तुमचा हासा झालेला आहे, आणि त्यानंतर ही स्ट्रॅटेजी वरती जर मार्केट वर जाईल तर अशा प्रकारे प्रॉफिट होत जाईल. जसं जसं आपण यामध्ये पण अजून एक पोझिशन जर वाढवली तर तुम्ही पाहू शकता की परत होता तसाच ग्राफ येईल आणि प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट तुम्ही पाहू शकता की हे ॲडजस्टमेंट जे आहे ते ग्रीक्समध्ये होतात. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आता हे ग्रीक्स झालेले आहेत दोन पोझिशन घेतल्यानंतर. तर जसं की याला जर एक पोझिशन केलं आपण तर इथे ग्रीक्स अजून चेंज होणार आहे, जेणेकरून की तुम्हाला कळेल की यामध्ये थीटा व्हॅल्यू वाढलेली आहे, वेगा पण वाढलेला आहे. जसं आपण पोझिशन बाईंगची पण कमी केली तर त्याप्रमाणे हे ग्रीक्स ॲडजस्ट होणार आहे. तर ज्या प्रकारे हे थीटा न्यूट्रल, गामा न्यूट्रल, वेगा न्यूट्रल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात, तर त्यासुद्धा आपण पुढे शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओसाठी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली, आणि हा सर्वात बेसिक स्टार्टिंग पॉईंट आहे ऑप्शन सेलिंगमध्ये. जर तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट असतील तर निश्चितच विचारून घ्या मित्रांनो, कारण मी एकदम खूप स्लो स्पेसमध्ये शिकवतो आहे तुम्हाला. कारण की ज्या प्रकारे तुम्हाला म्हणजे समजून घ्यायला पाहिजे, हे ऑप्शन ट्रेडिंग थोडं डिफिकल्ट आहे मित्रांनो समजण्यासाठी. पण जेव्हा तुम्हाला लॉजिक समजून येईल तेव्हा तुम्ही निश्चितच यामध्ये मास्टर करू शकता, जेणेकरून की इथे खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज अवेलेबल असतात मित्रांनो. पण त्यामध्ये आपल्याला पाहायचे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. ही सुरुवात आहे मित्रांनो. सर साधारणतः ही अशा प्रकारची जी असते ती ऑप्शन स्ट्रॅटेजी असते, जेव्हा तुम्ही हेज केलं असं म्हणता. आता हाच जर सिनारिओ आपण सेम करून पाहिला, जर तुम्ही दोन कॉल विकले आणि एक कॉल बाय केला तरी पण तुमचं जर जे चार्ट आहे तो कशा प्रकारे होणार आहे तुम्ही पाहू शकता. हे पाहू शकता आता अशा प्रकारचा जो चार्ट झालेला आहे, तर याला तुम्ही पाहू शकता की जेव्हा मार्केट वर जाईल आणि जेव्हा मार्केट 16,800च्या आसपास जाईल तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट भेटेल. आणि जर मार्केट 17,400च्या वर जाईल तर तुमचा लॉस होणं चालू होईल. त्याच्या आधी तुम्ही जर मार्केट एक्सपायर झालं तर लॉस होणार नाही. आणि इथून खाली गेल्यानंतर पण आता आपला लॉस पण खूप कमी झालेला आहे. इथे अनडिफाईन्ड लॉस दाखवते मित्रांनो, पण साधारणतः हा लॉस आता सध्या कमी झालेला आहे. हा अनडिफाईन्ड लॉस का दाखवते, कारण की आपण हा जो कॉल आहे
तो विकलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की इकडे जेव्हा जर मार्केट जर खूप वेगात वर गेलं तर हा जो 16,800चा जो कॉल आहे तो म्हणजे आपल्याला लॉस देऊ शकतो. मग त्यासाठी जर तुम्हाला सेफ खेळायचं असेल तर तुम्ही या 16,800च्या अजून दूर जाऊ शकता म्हणजे 17,000. ठीक आहे, तुम्हाला जर 17,000 मार्केट जाण्याची शक्यता नसेल तर तुम्ही 17,000चा विका, तर त्या प्रकारे तुमचा लॉस कमी होईल. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता की लॉसची लाईन आता कमी झालेली आहे. आणि ही जी ब्ल्यू लाईन जी आहे ती तुमचं ॲक्च्युअल प्रॉफिट म्हणजे जी रनिंग प्रॉफिट आहे ती दाखवणार आहे. तर आता साधारणतः या स्ट्रॅटेजीला आपण सेव्ह करूया आणि आपण पाहूया की आता आपली पुढची एक्सपायरी कशी होते. तर तुम्ही इथे आता जसं की पाहू शकता प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट 39%. तर डे बाय डे जसं मार्केट मूव्ह करणार आहे मित्रांनो, तशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की जे आय व्हीची पोझिशन आहे आणि ज्या मार्केटच्या सर्कमस्टन्सेस त्यानुसार मार्केटची जी व्हॅल्यू आहे ती मूव्ह होणार, त्याप्रमाणे ही निळी लाईन मूव्ह होणार आहे. तर ही निळी लाईन कशा प्रकारे मूव्ह झाली याचे अपडेट पण तुम्हाला वीकमध्ये भेटतील. तर साधारणतः आता ही स्ट्रॅटेजी आपण सेव्ह करणार आहोत ऑप्स्ट्रावरती आणि आपण फॉलो करणार आहोत. जी तुम्हाला मी पहिली स्ट्रॅटेजी शिकवली ती तुम्ही लक्षात घ्याच. पण तुम्ही पाहू शकता या प्रकारचा चार्ट आपल्याला कुठे दिसतोय. तर त्या प्रकारे तुम्ही अशा प्रकारची स्ट्रॅटेजी घेऊ शकता. हे पाहू शकता कॅलेंडर कॉल आहे, स्ट्रॅडल आहे. ठीक आहे, पण यामध्ये ज्या बेसिक आहेत, या ज्या ॲडव्हान्स प्रकारच्या स्ट्रॅटेजी आहेत या या चार्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार नाहीत बऱ्यापैकी. पण जर भेटतील तर तुम्ही शिकून घेऊ शकता. पण हे जी स्ट्रॅटेजी आहे त्याला तुम्ही साधारणतः चांगल्या प्रकारचा प्रॉफिट तुम्हाला कॉलमधून पण मिळेल आणि तुम्हाला जे सेलिंग आहे त्यामधून पण एक चांगल्या प्रकारचा प्रॉफिट मिळेल. जेणेकरून कारण आपली डायरेक्शन जी आहे ती सटल आहे. आपल्याला मार्केट 16,800च्या वर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. पण 16,800 पर्यंत तर मार्केट जाऊन एक्सपायर होऊ शकतं पुढच्या एक्सपायरी नुसार. म्हणजे तुम्ही पाहू शकता की पुढचे आपण 1 2 3 4 म्हणजे जी आपली 30 जूनची एक्सपायरी आहे. ठीक आहे, तर इथे 30 जून जी आहे तर इथे तुम्ही पाहू शकता. एक मिनिट, ही मंथली एक्सपायरी झालेली आहे. आपल्याला सिलेक्ट करायची आहे 30 मे, 2 जून. हां, ठीक आहे, एक सेकंड. तर इथे आपल्याकडून मिस्टेक झालेली आहे. आपल्याला 2 जूनचे ऑप्शन्स पाहिजेत. ठीक आहे, 30 जूनपर्यंत तर मार्केट त्याच्यावर जाणार आहे मित्रांनो. चुकून पण ही स्ट्रॅटेजी टाकू नका, नाहीतर निश्चितच लॉस होईल आणि तुम्ही मला शिवाय देत बसाल. तर निश्चित हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून की तुम्हाला समजण्यात येईल की ग्रीक्स काय असतात. ठीक आहे, तर साधारणतः तीच तीच अवस्था इथे पण आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता की आता इथे ग्रीक्स वाढलेले आहेत कारण की जी एक्सपायरी आहे तिथे आता आपल्याला डेल्टा 20 आणि डेल्टा 75. ठीक आहे, आता सध्या मार्केट आहे 16,300. तर आपण आता 16,100चा कॉल करूया याला. ठीक आहे, 16,100. 17,000. ठीक आहे, आपण हे परतच बनवूया स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तर आपल्याला साधारणतः आता 16,300 मार्केट चालू आहे. आपण 16,100चा कॉल विकत घेणार आहोत. आपला आउटलुक आहे 16,800 मार्केट जाईल. ठीक आहे, येत्या काळामध्ये. तर 16,100चा कॉल सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 312 रुपयाची व्हॅल्यू आहे आत्ताच्या जूनच्या एक्सपायरीची. याला ॲड पोझिशन केलेलं आहे आणि आपल्याला 2 कॉल विकायचे आहेत. तर साधारणतः तुम्ही पाहू शकता की 16,100चा जो कॉल आहे त्याचे 312 रुपये आहेत. तर 312 रुपयाच्या हिशोबाने आपण तुम्ही पाहू शकता की इथून आपले 16,800 आपला आउटलुक आहे. तर साधारणतः जे 30 रुपये प्रीमियम असतो त्याचा डेल्टा 2च्या आसपास असतो. जर आपल्याला ते कन्फर्म नसेल तर तुम्ही हे जे ऑप्शन, एक मिनिट, ऑप्शन चेन इथे तुम्हाला भेटेल. तर ऑप्शन चेनवरती गेल्यानंतर आपल्याला डेल्टा काय थीटा काय कोणत्या याचा ते पण आपण पाहू शकतो. तर सेकंड जूनची जी आहे ऑप्शन ग्रीक्सवरती गेल्यानंतर आता आपण सध्या 16,100चा कॉल विकलेला आहे. ठीक आहे, ते सॉरी घेतलेला आहे 16,100चा. तर तुम्ही पाहू शकता याचा डेल्टा 8 आहे. तर त्यानुसार इथे पाहू शकता 0.8 डेल्टा 16,650चा आहे.
तर हा तुम्ही विकू शकता, किंवा जर सेफ साईड याच्यावरती जे असेल ते तुमचं सेफ साईड असेल, आणि याच्या खाली जे असेल ते थोडे रिस्कियर साईड असेल. तर आपण 16,700 या लेवलवरती जाऊया. 16,700चा आपल्याला कॉल विकायचा आहे 2. ठीक आहे, 16,700. तर आपल्याला 2 कॉल विकायचे आहे. 32 रुपयाचे आहेत. 64 रुपये आपण घेतलेले आहेत आता मार्केटकडून. ठीक आहे. हां, आणि अशा प्रकारची स्ट्रॅटेजीज तयार झालेली आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की हा सगळा डेल्टाचा खेळ आहे. मगाशी जो आपण ग्रीक्स बनवले होते तशाच प्रकारचे ग्रीक्स ते इथे पण आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, इथे थीटा न्यूट्रल स्ट्रॅटेजी नाही आहे, पॉझिटिव्ह थीटा आहे. म्हणजे जेव्हा मार्केट जर हलणार नाही तर उलट आपल्याला अजून जास्त फायदा होणार आहे, त्याचा असा अर्थ होतो. जसं की तुम्ही पाहू शकता की इथे आपण हे पण चेक करू शकतो की मार्केट इथे जर राहिलं किंवा मार्केट एका जागेवर राहिलं याची तर गॅरंटी नसते, पण जसं जसं एक्सपायरी जवळ येईल तसं तुम्ही पाहू शकता की ही ब्ल्यू लाईन जी आहे ती आपली आतमध्ये सरकलेली आहे, आणि जेव्हा एक्सपायरी असते तेव्हा ही ब्ल्यू लाईन आपल्या ह्या लेवलच्या आसपासच असते. आणि आपले ब्रेक इव्हन आता आपल्याला लॉस कधी होणार आहे, मार्केट 17,000च्या वर गेल्यानंतर. कारण की आपण मार्केटमध्ये 16,700चा कॉल जरी विकला तरी तुम्ही पाहू शकता की आपल्याला लेव्हरेज कुठपर्यंत भेटलेलं आहे, 17,051. म्हणजे तुम्ही पाहू शकता की 17,051 पर्यंत आपण सेफ आहोत. जर 17,051च्या आतच एक्सपायरी झाली तर आपल्याला निश्चित प्रॉफिट होणार आहे, आणि जर 17,000च्या वर एक्सपायरी झाली तरच लॉस होईल. आणि इकडे खालच्या साईडला पण तुम्ही पाहू शकता की आपण 16,350 पर्यंत कव्हर आहोत. जर 16,350च्या खाली गेलं ना मार्केट तरच आपल्याला लॉस व्हायला चालू होईल, नाहीतर आपल्याला प्रॉफिटच होईल. तर 16,350 तुम्ही पाहू शकता की 16,350ची आता सध्या निफ्टीची स्ट्राईक जी आहे तर 16,350 वरती चालू आहे. म्हणजे जर मार्केट उद्यापासूनच खाली जायला चालू झालं तर आपल्याला लॉसच होईल. पण आपला आउटलुक आहे की मार्केट वर जाणार आहे, म्हणून आपण अशा प्रकारे स्ट्रॅटेजी बनवली आहे. सेम जर आपल्याला मार्केट खाली जाणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही या स्ट्राईक्स अजून खाली घेऊन गेला तर हा जो ट्रायंगल आहे तो इथे येईल. ठीक आहे, तर तशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट कशा करायच्या आणि चेंजेस कसे करायचे स्ट्रॅटेजीमध्ये, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलवर कमेंट करा, ह्या व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटतं हे सांगा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम भेटतील. तर मित्रांनो, बेसिकली सांगण्याचा फंडा हाच होता की जे ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी आहेत त्यामध्ये आपल्याला ऑप्शन सेलिंग केल्यामुळे जो बेनिफिट मिळतो तो साधारणतः तुम्ही या ग्रीक्समध्ये पाहू शकता. आणि ही जी प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट आहे ती निश्चितच आपली जसं डे बाय डे एक्सपायरी येणार आहे तर त्यासाठी आपल्याला भेटणार आहे. तर आता साधारणतः चला आपण ही स्ट्रॅटेजी आता सेव्ह करूया, आणि सेव्ह करून ही स्ट्रॅटेजी आपण वापरणार आहोत. तर ठीक आहे, हे आपली क्लासचं नाव देतोय मी क्लास 20. आणि ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही इथे पेपर पोर्टफोलिओ, ठीक आहे, पेपर स्ट्रॅटेजी आहे, इथे सेव्ह केल्यानंतर सेव्ह करू शकता, आणि ही स्ट्रॅटेजी तुमची स्ट्रॅटेजी सेव्ह. ठीक आहे, तर सेव्ह स्ट्रॅटेजी तुम्ही पोर्टफोलिओवर जाऊन आपण पाहू शकतो. आणि आता जसं जसं मार्केट ओपन होणार आहे आणि जसं मार्केट जाणार आहे तशा प्रकारे आपल्याला, ठीक आहे, ही जुनी स्ट्रॅटेजी आपण डिलीट करूया, आपण पोर्टफोलिओवर जाऊया. ठीक आहे. हां, तर इथे आता आपल्याला 0-0 दाखवतोय. जसं जसं मार्केट मूव्ह होईल तसं तसं आपण ह्याला मॉनिटर करून ह्याच्यामध्ये आपण चेंजेस करणार आहोत आणि ॲडजस्टमेंट वगैरे आपण शिकणार आहोत. तर या व्हिडिओसोबत राहा, आणि या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल बटन पण दाबा. तुम्हाला नवनवीन कंटेंट आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऑप्शन सेलिंग आणि ऑप्शन स्ट्रॅटेजीबद्दल घेऊन येणार आहे मित्रांनो. तर मराठीमध्ये तुम्हाला असं कंटेंट कुठेच भेटणार नाही आहे, कारण की ऑप्शन सेलर खूप कमी आहेत मराठीमध्ये. म्हणून मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन पण दाबा मित्रांनो. थँक्यू.